नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र यासिन शेख. आज आहे आपण आपल्या समृद्धी ॲग्रो फार्म मुदखेड. तर शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झालं आपल्या कामाच्या धावपळीमुळं किंवा लागवडी बऱ्याचशा होत्या आणि 100 एकराचं प्लॅन्टेशन, लागवडी जमीन बनवणं याच्यामध्ये आपला व्हिडिओ बनवणं झालं नाही. तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढं आपण वेळोवेळेवर प्रत्येक स्टेजला लागवडीचा व्हिडिओ आणि देत राहणार आहे. तर याच्या अगोदर बी आपण बरेचसे शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ शेतकऱ्यांना फायद्याचे दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये केळी असो, टमाटर असो, टरबूज खरबूज असो, समृद्धी पॅटर्नमध्ये जे काही पिकं लागतात त्या पिकाचे वेळोवेळी माहिती शेतकऱ्यांना आपण पोहोचवत राहतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण शेतकऱ्यांना जी माहिती देत राहतो, तर वेळेवर जे शेतकऱ्यांना प्रॅक्टिकल जे आपण शेतामध्ये करतो ते शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाची माहिती भेटावं आणि आपण नवीन नवीन पद्धतीनं टेक्निकल पद्धतीनं ज्याच्यावर आपण सर्च करून किंवा पूर्ण स्वतः फायद्यात आल्यावर ते पीक लावून शेतकऱ्यांना सांगतो की बाबा ह्या पिकामध्ये आपण फायदा आहे. तर असे सगळ्या पिकांची माहिती भेटण्यासाठी आपल्या चॅनलला सगळ्या शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाची प्रत्येक स्टेजला आणि प्रत्येक ह्याच्या जाग्याला प्रत्येक म्हणजे वेळोवेळी माहिती भेटणार आहे की जेणेकरून शेतकऱ्याला शेती करणे सोपी होणार आहे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढायचं, तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या समृद्धी ॲग्रोच्या प्लॉटमध्ये उभा आहे, तर या प्लॉटमध्ये तुम्हाला आता समृद्धी पॅटर्नचं टमाटर तुम्हाला दिसत आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण बेड कसे बनवायचे, 10 फुटाचे समृद्धी पॅटर्न काय आहे, किती फुटाचा मल्चिंग लागतो हे सगळं समजवलं होतं. परंतु आता बी सुद्धा मी एकदम सोप्या आणि साध्या मराठी भाषेमध्ये सांगत आहे की समृद्धी पॅटर्न हे असा खेळ आहे किंवा असा पॅटर्न आहे की याच्यामध्ये बिना तार काठीचं टमाटर करू शकतो आपण. ज्याला तारची गरज नाही, बांबूची गरज नाही, सुतळीची गरज नाही, लेबर चार्ज जास्त लागत नाही, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न. तर ज्यावेळेस आपण हा प्लॉट बनवताना बेडचा व्हिडिओ टाकला होता, याच्यामध्ये शेणखत एकरी 5 ट्रॉली टाकली होती, 5 फुटावर बेड केले होते. 5 फुटामधला एक बेड बेसल डोस टाकल्यानंतर, शेणखत टाकल्यानंतर एक बेड मोडून आपण बाजूला सरकवला होता. आणि फरवरी महिन्यामध्ये आपण या मल्चिंगवर आणि याच बेडवरती आपण टरबूज कलिंगडचं पीक घेतलं होतं, ते सिम्बा व्हरायटीचं. त्याच्यामध्ये बी आपल्याला चांगलं उत्पन्न निघलं, चांगला रेट भेटला, चांगले पैसे आले. तोच बेड आहे आणि तोच मल्चिंग आहे. त्याच्यावर आपण नंतर एप्रिल एंडिंगला म्हणजे मे 1ला हे टमाटरची लागवड केलेली आहे मित्रांनो. BASFची पॉवर ऑफ कंपनीचं हे टमाटर आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं एकदा बेड बनवायचं. समृद्धी पॅटर्नचं महत्व काय आहे हे सांगतो. एकदा बेड बनवल्यानंतर कमीत कमी 2 वर्ष बेड मोडायचं नाही, कमीत कमी 2 वर्ष मल्चिंग काढायचं नाही आणि कमीत कमी 2 वर्षामध्ये आपल्याला 6 पिकाचं नियोजन करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं पीक आपलं टरबूजचं झालं, दुसरं पीक आपण टमाटर लावलेलं आहे आणि आता लगेच तिसरं पीक जुलै महिना चालू आहे. आज जुलैची 3 तारीख आहे. तर टमाटर आता फ्लॉवरिंगमध्ये आहे, सेटिंग चालू आहे. लगेच आपण याच्या मागे दुसरं पीक केळीचं लावत आहे. आता याच्या मागचं कारण एकच आहे शेतकरी मित्रांनो, हा 10 फुटावरचा बेड आहे. तर 10 फुटावर आपण झिकझॅक पद्धतीनं 5 फुटावर झिकझॅक पद्धतीनं डबल लाईन लावत आहे. तरी एका एकरामध्ये 1700-1750 रोपं बसवायचं प्लॅनिंग आहे. जे 6-5ची लागवड असते किंवा 5.5 बाय 5.5ची लागवड असते, अशा पद्धतीनं याच्यावर लागवड करत आहे. आता टमाटर आपला ऑगस्टपर्यंत चालवायचं आहे. तर 2 पिकं झाले, तिसरं पीक लागत आहे. म्हणजे एका वर्षाचं प्लॅनिंग पूर्ण आपण बनवलेलं आहे मित्रांनो. तसंच समोरच्या वर्षी याच बेडवर आणि याच मल्चिंगवर समोर काय राहणार किंवा हे टमाटर निघाल्यानंतर केळीमध्ये 4थं पीक आंतरपीक काय राहणार हे समोरच्या व्हिडिओमध्ये एकदम लावायच्या अगोदर शेतकऱ्यांना कळणार आहे. तर तसंच शेतकरी मित्रांनो, समृद्धी ॲग्रोच्या मुदखेडच्या फार्मवर बाजूला आपली गेल्या वर्षीची केळी होती 25,000, त्या केळीमध्ये आपण 2-1 करून 40,000 35 ते 40,000 रोपं आपण बनवलेले आहे. केळीची हार्वेस्टिंग सुरुवात झालेली आहे. आता हप्त्याला 5 टन 10 टन निघायला सुरू झालेले आहे मित्रांनो. केळीचे रेट पण 3500 ते 3700 रुपये चालू आहेत. नांदेड भागामध्ये मोठ्या गाडीला 2,500 ते 3,000 रुपयापर्यंतचे रेट भेटत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो समृद्धी पॅटर्न आहे आपला, या समृद्धी पॅटर्नमध्ये आज आपली केळीची लागवड चालू आहे.
केळीची लागवड समृद्धी पॅटर्नमध्ये हा आपल्या भारतातला म्हणलं किंवा महाराष्ट्रातला म्हणलं तर हा पहिलाच प्रयोग आहे आणि याच्या आधी बी सक्सेस झालेला आहे आपल्या ह्याच्यामध्ये. तर या लागवडीची पद्धत शेतकरी मित्रांनो समजून घ्या. समृद्धी पॅटर्नमध्ये पहिल्या पिकामध्ये टरबूज झालं, दुसऱ्या पिकामध्ये टमाटर लागलेलं आहे आणि आता हे तिसरं पीक केळी लागत आहे. आता केळी लावायची पद्धत बघा. टमाटर आपण 1 बाय 10 वर डबल लाईन जिगजॅग पद्धतीने आपण टमाटर लावलेला आहे. टमाटर लावून आता 1-1.5 महिना होऊन गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता पावसाचा अंदाज बघून आज 2 ते 3 जुलै आहे. 3 जुलै तर आज आपण केळी लावत आहे. केळी ही G9 व्हरायटी आहे आणि G9 व्हरायटी रोप का लावायचं आणि कशासाठी लावायचं त्याचं सगळे कारण मी आता तुम्हाला यात सगळं सांगत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा आहे 10 फुटावरचा बेड. याच्यामध्ये डबल लाईन आहे, 6 फूटवाली मल्चिंग आहे आणि याच्यामध्ये पहिलं पीक झालं, दुसरंच रनिंग चालू फ्लावरिंग स्टेज सेटिंग स्टेजला आहे आणि तिसरं पीक आपण हे केळीचं लावत आहे. तर शेतकरी मित्रांनो, केळी लावायची पद्धत आहे 10 फुटावर आपण 5 फुटावर जिगजॅग पद्धतीनं म्हणजे 2.5 फुटावर जिगजॅग असं 1740 रुपये एका एकरामध्ये, जे 6-5 मध्ये 1452, 5.5 बाय 5.5 मध्ये 1500च्या आसपास रुपये, 8 बाय 4 मध्ये 1360-62 रुपये आणि 7 बाय 5 मध्ये 1260 रुपये. अशा प्रकारच मधला सगळी सिस्टम काढून गेल्या वर्षी आपण 6-5 मध्ये 2-1 पद्धतीनं खोडवा ठेवल्यानंतर तो सक्सेस झाल्यानंतर हार्वेस्टिंगला आल्यानंतर माल मार्केटला गेल्यानंतर हे डिसिजन घेतलं आहे शेतकरी मित्रांनो. 6-5 मध्ये आपण जी जुनी केळी आहे आपण तिला खोडवा ठेवला, त्याच्यामध्ये पूर्ण आउटर म्हणजे पूर्ण राऊंड साईडनं 3 झाडं ठेवले पिल आणि आतमध्ये जे प्रत्येक लाईनीला 2-1 पद्धतीनं असं 25,000 झाडाचे 40,000 झाडं बनवले. ते 40,000 झाडाचे आता कमीत कमी 50 ते 60% निसवण झाली. त्यातला 10 ते म्हणजे 25% माल हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि एवढा मोठा प्लॉट असताना प्रत्येक महिन्यात 10-10 हजार जरी झाडं आले आपले, तरी सुद्धा 4 महिन्यामध्ये पूर्ण प्लॉट 40,000 आपला संपून जातो. आणि आज मार्केटचे रेट बघितले केळीचे तर आसमानाला पोहोचलेले आहेत. म्हणजे 4,000पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे केळीची, कारण 1 वर्ष रेट पडल्यानंतर 2 वर्ष केळीला रेट चांगला राहतो. तर शेतकरी मित्रांनो, समजावायचं कारण एकच आहे की या व्हिडिओमध्ये केळी कशी लावायची आणि समृद्धी पॅटर्नमधली जो केळीचा जो पहिला प्लॉट आहे, 10 फुटावर बेड आहे, डबल ड्रिपची लाईन आहे, 6 फूटवालं मल्चिंग आहे. दुसरी गोष्ट 5 फुटावर 2.5 फुटावर जिगजॅग पद्धतीनं एका एकरामध्ये 1740 रुपये बसवायची सिस्टम आहे आणि 1740 गुणुले 25 जरी केलं तरी सुद्धा 40 टन एका एकरामध्ये उत्पन्नाचं नियोजन आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं समृद्धी पॅटर्नमध्ये आपल्याला केळी लावायची आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, लावायची पद्धत अशी आहे. हे झाड तो हिकल्या झाडचं 5 फूट अंतर आहे. या 2-5 फुटाच्या मध्ये इथं 2.5 फुटावर झाड लागलेलं आहे. जिगजॅग पद्धतीचं सिस्टम आहे. जसं आपण टरबूज, खरबूज, टमाटर जेवढे बी वेलवर्गीय किंवा भाजीपाला लावतो त्या पद्धतीचं सिस्टम आहे या केळीमध्ये सुद्धा. 10 फुटावर बेड असल्यामुळे मित्रांनो आपण 2.5 फुटाची सिंगल लाईन, थोडक्यात जिगजॅग मध्ये 5 झालं, ते 5 वर हे 2 रोपाचं अंतर 5 आहे, त्याच्यामध्ये 2.5 वर इथं आहे, त्याच्यानंतर तिथं 2.5 वर आहे, तिथं 2.5 वर आहे, म्हणजे सिंगल मध्ये 2.5 वर पडलं. 1740 रुपये एका एकरामध्ये बसलेले आहेत. तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो टमाटर विथ म्हणजे केळी हे मुख्य पीक झालं, टमाटर आंतर पीक झालं आपल्यासाठी. तर या 10 फुटाच्या बेडमध्ये डबल ड्रिपवर आपल्याला G9ची व्हरायटी, रोपाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची रोपं घ्या, G9ची व्हरायटी लावा. रोपं लावल्यानंतर सगळ्यात मोठा फायदा हे आहे की एकदा की रोप लावल्यानंतर कमीत कमी 3 वर्ष, ज्यादा 5 वर्ष केळी ठेवता येते. समृद्धी पॅटर्नमध्ये आपला सिस्टम असा आहे की शेतकऱ्यांना एकदाच मशागत करायची आहे, एकदाच ड्रिप करायचं आहे, एकदाच मल्चिंग करायची आहे. बार वर्षाला, 6 महिन्याला, 2 महिन्याला जमीन बनवत बसायची नाही. एकदा लावलेलं पीक केळीचं लगातार 5 वर्ष घ्यायचं सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी खर्चामध्ये पहिल्या वर्षी खर्च राहतो, दुसऱ्या वर्षीपासून केळीमध्ये एका झाडाला 50 ते 60 रुपये खर्चामध्ये पूर्ण झाड येतं. 200 ते 300 रुपयाने जर झाड विकलं तरी सुद्धा एका एकरामध्ये 4-4.5 लाखाचं उत्पन्न निघतं दुसऱ्या वर्षात. शेतकरी मित्रांनो, हे गरमीमधली टमाटरची लागवड आहे. आता आपण सगळे पॉईंट सांगत आणले, पण ह्या टमाटरला वाचवायसाठी बरेच शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये जे मार्च, एप्रिल, मे जे लागवडी आहेत, यावर्षी एल निनो असल्यामुळं शेतकरी मित्रांनो टमाटर वाचवायचं खूप, ते झाडं वाचवायची लागवडी, ते बी मल्चिंगवर आणि तेवढ्या टेम्परेचरमध्ये खूप मोठं म्हणजे
खूप मोठं हे होतं शेतकऱ्यांना. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात सोपी आणि साधी पद्धत शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये टमाटर किंवा उन्हाळ्यामध्ये कुठली बी रोपं लावायची आणि जर वाचवायची असेल, तर त्या शेतकऱ्यांना समजावं साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगत आहे. या झाडाला आपण ज्यावेळेस लावणार होतो टमाटरला, त्यावेळेस त्याच्यामध्ये जे आपलं आंतरपीक होतं टरबूजचं. तर शेतकरी मित्रांनो, बरेचसे लोकं काय करतात, टरबूजचं पीक काढल्यानंतर वेलं उपडून टाकतात आणि मग टमाटरचं झाड लावतात. तर शेतकरी मित्रांनो, आपण किंवा टमाटरचे झाड वाढवायसाठी कप लावतात, ग्लास लावतात, माती भरतात, मल्चिंगचे होल बंद करतात, खूप काही गोष्टी करतात. पण तेवढं करून सुद्धा झाडं वाचत नाहीत किंवा बरेचसे रोगराई येते, झाडं मर होती आणि झाडं टेम्परेचरमुळे मरून जातात. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सोप्या आणि कमी खर्चामध्ये बिना खर्ची काही न करता आपले हे सगळे टोटल हा 7.5 एकराचा प्लॉट आहे आणि इथं 65,000 ते 70,000 रोप टमाटरचं लागलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, फक्त 2 ते 3% गॅप फिलिंग झाली. आपली बाकी टोटली 98 ते 97% रोपं राहिलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, जसं टमाटर कलिंगडचे जे टरबूजचे वेल होते, ज्यावेळेस हार्वेस्टिंग झाली पहिली, दुसरी, माल सगळा संपल्यानंतर वेल तसेच ठेवले आणि त्याच्यामध्ये आपण टमाटरमध्ये विल्टिंग येऊ नये किंवा निमॅटोड येऊ नये किंवा फंगस लागू नये म्हणून सोडोमोनोस, ट्रायकोडर्मा आणि मायक्रोबॅक्स कंपनीचं निमॅटोबॅक्स हे गुळामध्ये भिजू घालून 2 दिवस पूर्ण ड्रिपनं सोडून घेतलं. वेलं उपडले नाहीत. टरबूजचे वेलं तसेच ठेवून दिले होते, पूर्ण मल्चिंगवर पसरून होते. वेलाला वाळू दिलं नाही. वेल हाय असा हिरव्या कंडिशनमध्ये ठेवला आणि ज्यावेळेस टमाटर लावायचे त्यावेळेस सल्फर 500 ग्राम आणि क्लोरोसायफर 500 ml टाकून पूर्ण टरबूजचे वेलं आणि बेड पूर्ण फवारून घेतलं आणि त्याच्यानंतर वेल तसेच ठेवून हे टमाटरचे रोपं त्याच बाजूला होल करून त्याच होलामध्ये थोडंसं बाजूला रोपं लावून घेतली आणि ह्या रोपांना आपण 15 दिवस 3 आळवण्या आणि रोप सेट होईपर्यंत वेल तसे ठेवले. ज्यावेळेस रोप सेट झाले, टेम्परेचर डाऊन व्हायचं दिसलं, त्यावेळेस टरबूजचे वेल कट करून घेतले. तेव्हा जाऊन हा प्लॉट आपला सक्सेस झालेला आहे मित्रांनो. तर अशी पद्धत आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या रोपांना सांभाळायची किंवा रोपांना सक्सेस करायची. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण आहे आपल्या समृद्धी ॲग्रोच्या समृद्धी पॅटर्नमध्ये. तर शेतकरी मित्रांनो बघा, केळीची पद्धत लोक म्हणतात की खूप दाट लावल्यावर केळी येत नाही चांगली किंवा खोडवा ठेवल्यावर सक्सेस होत नाही. नांदेड भागामध्ये खोडवा सक्सेसच नाही. तर असं चॅलेंज खूप साऱ्या शेतकऱ्यांनी नांदेड जिल्ह्यातल्या आपल्याला केलं होतं. शेतकरी मित्रांनो, हा गेल्या वर्षीचा आपला 25,000 झाडाचा G9चा रोपाचा प्लॉट आहे. गेल्या वर्षी आपण या प्लॉटमधनं 600 ते 700 टन माल आपण एक्सपोर्टला काढला. बाहेर देशामध्ये इराण, इराक, सौदी अशा भागामध्ये पाठवला. अ, गेल्या वर्षी पण 18 ते 20, ₹22, ₹25 पर्यंतचे रेट भेटून आपल्या या केळीमधून आपल्याला 1 कोटीचा फायदा झाला होता मित्रांनो. म्हणजे 1 कोटी रुपयाचं उत्पन्न निघलं होतं. तर गेल्या वर्षी जून जुलैमध्ये ह्या केळीला आपण जे हार्वेस्टिंग पूर्ण संपल्यानंतर 15 मे ते मे एंडिंग पर्यंत पूर्ण प्लॉट संपला होता. त्याच्यानंतर केळीचे रेट पडले होते. तरी सुद्धा तशा रेट पडलेल्या हिमतीत सुद्धा आपण शेतकऱ्यांनी कधी पण पडतीमध्ये हिंमत केली करणं गरजेचं असते. तर शेतकरी मित्रांनो, तसल्या पडतीमध्ये आपण म्हणजे रेट पूर्ण ₹200-300 आले. ते झाडाला केळं पिकायला सुरुवात झाली होती. गेल्या जुलैपासून ते एप्रिल एंडिंग पर्यंत गेलं वर्ष पूर्ण केळीचं झोपलेलं होतं. मार्केट केळीला काही नव्हतं. अशा वेळेस सुद्धा आपण या केळीला पहिली हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्या झाडाची पानं काढून जमिनीमध्ये पासून जे आलेले डॉटर सिस्टर सकर ज्याला झाडापासून 4 ते 6 इंच दूर येणारं झाड आपण सिलेक्शन केलेलं आहे. आणि सिलेक्शन करण्याची पद्धत शेतकरी मित्रांनो आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. 2-1 पद्धतीने सिलेक्शन केलेलं आहे. 25,000 झाडाचं आपण 35,000 ते 40,000 झाडं बनवली आहेत. बघू शकता शेतकरी मित्रांनो, आज हे खोडवा पीक आहे केळीचं. 95% झाडं तुम्हाला अशाच प्रकारचे दिसणार. क्वालिटी सुद्धा गेल्या वर्षी जे सिस्टम त्याच क्वालिटीचा माल आलेला आहे. खोडवा पीक केळी आहे. मार्केटला रेट चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे. शेतकरी मित्रांनो, शेती करायची असेल, शेतीला जर तुम्हाला 2 पैसे कमवायचे असेल, तर शेतीमध्ये टेक्निकल पद्धतीनं, आधुनिक पद्धतीनं शेती करावी लागते आणि शेतीचा चांगला योग्य सल्लागार हुडकावा लागतो, ज्याच्यापासून आपल्याला फायदा व्हावा, नुकसान होऊ नये, कधी लागवड केली पाहिजे. अशा पद्धतीची सर्व काही माहिती आपल्या समृद्धी पॅटर्नमध्ये किंवा समृद्धी ॲग्रोमध्ये आपण शेतकऱ्यांना एकदम फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी देत राहत असतो. आपला समृद्धी ॲग्रो फार्मरचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये बी आपण बरेचशा शेतकऱ्यांना, आता लाखो शेतकऱ्यांचे फोन येतात. प्रत्येक पिकाबद्दल आपण शेतकऱ्यांना माहिती देत असतो. तर शेतकरी मित्रांनो, या केळीची क्वालिटी बघू शकता, केळीची हाईट बघू शकता आणि आज आपण हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे.
₹2500 पासून ते ₹3500 पर्यंत क्विंटलचा रेट आहे केळीचा. यावर्षी सुद्धा शेतकरी मित्रांनो अशी अपेक्षा आहे की 40,000 झाडामध्ये 700 ते 800 टन माल निघल आणि 1 ते 1.5 कोटीचं उत्पन्न निघणार आहे. गेल्या वर्षी 100% खर्च होता, यावर्षी 50% खर्चामध्ये, कमी खर्चामध्ये रोपाचा खर्च नाही, ड्रिपचा खर्च नाही, मल्चिंगचा खर्च नाही, शेणखताचा खर्च नाही. फक्त शेतकरी मित्रांनो 3 बेसल डोस, स्लरी, गोकुरपा आणि थोडंफार लिक्विड फर्टिलायझर सोडून आपण हा प्लॉट कव्हर केलेला आहे. तरी सुद्धा एका झाडाला जो केळी आणायची म्हणलं तर नवीन लागवडीला ₹100 पासून ते ₹150 पर्यंत एक्सपोर्ट क्वालिटीचा माल काढायला खर्च येतो. परंतु शेतकरी मित्रांनो खोडवा पिकामध्ये ज्यावेळेस आपण रोप लावतो आणि त्याचं जेव्हा आपण सकर ठेवतो, डॉटर सिस्टर जे झाडापासून दूर असतं, त्या झाडाला आणायला फक्त ₹50 खर्च आहे. आता त्या ₹50च्या खर्चामध्ये आपण अशा क्वालिटीचा माल बनवलेला आहे आणि आज सुद्धा या क्वालिटीचा माल आपला ₹2700 पासून ते ₹3200 पर्यंतची मागणी चालू आहे. 10-20 टन माल आता निघलेला आहे आणि आता काढायला पण आलेला आहे शेतकरी मित्रांनो अशा क्वालिटीचा माल. तर शेतकरी मित्रांनो शेती करताना मला हे सांगायचं आहे शेतकऱ्यांना की कधी पण शेतकरी पिकावर शहाणा होतो. आपल्याला पिकावर शहाणा व्हायचं नाही आहे. मार्केट ज्यावेळेस मंदी असते त्यावेळेस लागवडी करून आपण फायद्यामध्ये जायचं आहे. तर असेच व्हिडिओ, नवीन आधुनिक पद्धती आणि चांगल्या उत्पन्न, चांगलं पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आपण नवनवीन व्हिडिओ आता इथून पुढं आठवड्यातनं 3 ते 4 व्हिडिओ शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाबद्दल, प्रत्येक स्टेटबद्दल, प्रत्येक औषधाबद्दल, प्रत्येक खतांबद्दल, शेती कमी खर्चामध्ये कशी करायची, जास्त उत्पन्न कसं आलं पाहिजे, शेतकरी हा जो कर्जबाजारी आहे, तो कर्जबाजारामधनं बाहेर कसा निघला पाहिजे. कारण शेतकरी मित्रांनो आज आपल्याला शेतकऱ्याला कोणीही साथ देत नाही. ना गव्हर्नमेंट, ना शासन, ना कोणी. कारण शेतकऱ्याला स्वतःच्या जीवावर काळ्या मातीमध्ये पैसा टाकायचा आहे आणि त्या मातीमध्ये गेलेला पैसा परत नशिबाच्या ह्याच्यावर आपल्याला वर काढायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य मेहनत, योग्य पद्धत आणि योग्य माहिती भेटणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण सगळी माहिती केळीबद्दल सांगितली, सगळ्या पिकाबद्दल सांगितली. आता इथून पुढे सगळे व्हिडिओ येणार आहेत आणि नवीन पद्धतीची शेतकरी शेती कशी करायची, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल कसा काढायचा, किंवा अशी बॅगिंग का लावायची, कॅरी बॅगवाली का लावायची नाही, क्रॉप कव्हरवाली का लावायची, असे सगळ्या स्टेजचे व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी प्रत्येक शेतकऱ्या प्रत्येक स्टेजमध्ये येणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना शेती करायची आवड आहे, शेती चांगल्या पद्धतीने करायची आहे किंवा शेतीमध्ये चांगले पैसे कमवायचे आहेत, कमी खर्चामध्ये शेती करायची आहे, तर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला नवीन स्टेजमध्ये नवीन आधुनिक पद्धतीचे व्हिडिओ, आधुनिक पद्धतीची लागवडी, आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान जेणेकरून शेतकऱ्याला शिकता यावं आणि आपली शेती चांगली पिकवता यावी. तर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि इतरांना शेअर करायचा आहे.